जन नक्कीच पाहायला मिळालंय. नेक्स्ट बॉल इथे आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि खरं तर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय आणि सातत्याने ही गावाची टीम असल्या कारणाने त्यांचा पाठिंबा नेहमीच आम्हाला मिळतोय. सतत एका ओव्हरमध्ये 3 जर नो टाकले तर तुळशीराम धुळे साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ते देखील आमच्याकडे जमा आहे. इथे फटका चांगला आहे, कव्हर मध्ये बॉलला उडवलाय अगदी सीमारेखा जवळ बॉल चालला. 1 बाउन्स 4 धाब्यांसाठी येतोय पहिल्या चौकार. लवकर मारूया स्टार्टर धन्यवाद डीजे. आज नक्कीच आमचे परम मित्र नंदू वाघमारे यांकडून 3 षटकार तब्बल दिले जातील 1000 रुपये. चांगलं बक्षीस खरं तर पाहायला मिळतं. आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. जगदीश गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. गौर कामत संघाचे 2 सलामीचे जोडे. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. बॉलला पाठवलाय. मिड विकेट क्लिअर करत असताना येतोय फलंदाजाच्या बॅट मधनं हा षटकार. आणि ज्ञानेश्वरची काय फलंदाजी पाहायला मिळते. चांगले दोन्ही फलंदाज आहेत. ज्ञानेश्वरच्या बॅट मधनं षटकार आणि चौकार पाहिला. 10 धाबा फलकावर जोडले गेलेत. आता स्ट्राईक एंड वर तुम्ही पाहू शकाल नौका फलंदाज अर्थात प्रवीणला तुम्ही पाहू शकाल. चांगलं बक्षीस देखील पाहायला मिळाले. एका षटकात जर 3 नो बॉल टाकले तर तुळशीराम धुळे साहेबांकडून 1000 रुपये दिले जातील. तसेच फलंदाजी करणारी टीम यांनी जर 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर नंदू वाघमारे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चांगलं बक्षीस खरं तर पाहायला मिळतं. इथं जास्त वेळ घ्यायचा नाही. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी खरं तर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल नरेशला. नरेश गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज तुम्ही बॅटिंग स्टान्सवर पाहू शकाल नरेशला, सॉरी प्रवीणला. प्रवीण आणि ज्ञानेश्वर अशी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात शंका नाहीये. चला पंच स्टार्ट करायचे. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा षटक नरेशच्या माध्यमातून आपण पाहायला मिळेल यात शंका नाहीये. शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि ते सोडली जाते जेल. फलंदाज प्रवीणला जीवदान मिळालं जातं आणि नक्कीच 2 धावा पाहायला मिळाल्या. या 2 धाब्याने धाव फलक खालतं होईल, जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. आणि आज खरं तर हा आवाज पाहायला मिळेल. मशाची जत्रा संपायला आले आणि संपले देखील, परंतु आवाज त्यांच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. धन्यवाद डीजे. इथे नक्कीच नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल. फुलटॉच बॉल त्यावर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवर येणार आणि ते पकडली जाते जेल. पहिला फलंदाज बाद. पहिली गोल्डन डकची शिकार ठरत असताना फलंदाज प्रवीण बॅक टू द डगआउट. डीजे ठोक.
मध्ये जात असताना तुम्ही धनंजयला पाहू शकाल. धनंजय आणि खरं तर ज्ञानेश्वर अशी जोडी मैदानाच्या आता आतमध्ये आपण पाहतोय. प्रवीण खरं तर या ठिकाणी बाद झाला. 2 धावा प्रवीणच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. तदनंतर इथे पकडली वाडिश लॉंगॉन मध्ये चांगली झेल आणि खरं तर विकेटचं पतन. नेक्स्ट बॉल गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही नरेशला पाहू शकाल. चांगला गोलंदाज आहे सावळे बी टीम संघाकडून खेळत असताना. शॉर्ट बॉल इथे बॅटची हलकीशी कडा आणि नक्कीच एसटी रक्षकाने केली चुकी. फलंदाजाला जीवदान मिळालं जातं. तो फलंदाज तुम्ही पाहू शकाल धनंजय. अगदी चांगला फलंदाज आहे धनंजय देखील. वन डाऊनच्या स्वरूपात सातत्याने आपण त्याला पाहिलं, परंतु आज संघासाठी नक्कीच धावसंख्या देखील जमवाव्या लागतील. ते कशा प्रकारे येतील हे देखील पाहावं लागेल. रात्रीचं क्रिकेट आपण पाहतोय. नाईट रजनी शृंखला. फटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सोडतोय आणि पाहता पाहता खरं तर 2 धावा या ठिकाणी पाहिल्या गेल्या. नक्की सावळे टीम साठी विकेट हॅट्रिक जर घेतली तर मोहन मोडक यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. काल देखील आम्हाला मोहन मोडक साहेबांच्या माध्यमातून आयवा कॅच, प्रत्येक कॅचला 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं गेलं होतं. चांगलं प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. इथे आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. उचलणार फेकणार नंतर घेतली झाली एक सिंगल धाव आणि एका धावेने टीम जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावर. आणि नक्कीच आमच्या अरुण वाघमारे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी झालं. त्यांच्या समोर संकट खूप होती, परंतु संकटावर मात करून देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील करूया या सामन्याच्या दरम्यान सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे वाईड बॉल, खराब बॉल पाहायला मिळाला. नक्कीच एक धाव फलकावर जोडली जाईल आणि एका धावेने फलक जाऊन पोहोचल 16 या आकड्यावर. सावळे टीम साठी खरं तर बक्षीस लागलंय. 3 विकेट जर घेतल्या तर मोहन मोडक साहेबांकडून तब्बल 500 रुपये दिले जातील. इथे फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळते आणि 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. चांगली बॉलिंग आणि चांगली बॅटिंग खरं तर पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा संपलाय ना, वाजवी खेळ समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक असेल तर 2 षटकात देखील धावा जमवाव्या लागतील. तो टीम गौर कामत संघाला, कारण समोर सावळे ब खरं तर टीम पाहायला मिळते. प्रयत्न नक्कीच चांगले केले जातील यात शंका नाहीये, कारण नाईटची रजनी शृंखला खेळण्यासाठी सर्व खेळाडू नक्कीच उत्सुक असतात आणि तोच खेळ आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज संजय. इथे आडव्या बॅटने फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फटका सजवला आणि येतोय हा सिक्सर. जाऊया मैदानाकडे. एक षटकार आलाय. फलंदाज धनंजयच्या बॅट मधनं चांगली बॅटिंग धनंजयची पाहायला मिळते आणि पुढचा बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल. शॉर्ट बॉल, त्यावर लेझी क्रिकेट. फटका चांगला आहे. रिव्हर्स अटेंड बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मधून. चेंडू सीमा पार येतोय धनंजयच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
नक्कीच नंदू वाघमारे यांकडून खरं तर अजून एक षटकार मारला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा खरं तर खेळाडूंवर असलेला प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. आणि 2 बॉलमध्ये 2 षटकार तर पाहिलेत. तिसरा बॉल कशा प्रकारे गोलंदाज टाकेल हे देखील पाहावं लागेल की फलंदाज धनंजय इथे 1000 रुपयांचा कॅश प्राइज जिंकेल का हे देखील पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल धनंजय साठी ऑन स्ट्राईकला धनंजयला तुम्ही पाहू शकाल 2 बॅक टू बॅक षटकार आलेत. तिसरा षटकार येईल का हे देखील पाहावं लागेल. शॉर्ट बॉल होता त्यावर पुलचा फटका खेळायचा होता परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर संजय अफलातून कामगिरी करत असताना आपण या ठिकाणी पाहिली. आणि काय लाजवाब फटकेबाजी आपण गौर कामत संघाकडून पाहतोय. सातत्याने आजचा विचार केला तर लो गटचे सामने पाहायला मिळतील. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा आणि ते हातोडा तर आपटला होता परंतु भरपूर बाहेर बॉल पिच झाला आणि वाईड बॉलची सांगता एक या धावसंख्येने जाऊन पोहोचेल. टीमची टोटल अर्थात 31 धाबा फलकावर जोडले जातील. पहिला सामना आज पाहतोय. खरं तर आज मैदानाच्या चारही बाजूला ही तुडुंब गर्दी आज सावळेच्या नगरीमध्ये पाहायला मिळते. कर्जत तालुक्यातील सावळे गाव आणि सावळेवाडीची स्पर्धा अर्थात गारुदेवी चषक 2025 हे पर्व नाईट रजनी शृंखलेचं आयोजन पहिल्यांदाच भरवलं आणि ती स्पर्धा देखील यशस्वी करून दाखवले. चांगले मित्रमंडळींनी रमेश आणि टीम यांचं खरं तर अभिनंदन करूया. इथे फटका चांगला आहे अगदी यष्ट्याच्या बाहेर निघाला होता आणि नक्कीच पकडली जाते झेल. फलंदाज बाद. धन्यवाद. इथे नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना राकेशला तुम्ही पाहू शकाल. नक्कीच या स्पर्धेसाठी खरं तर शरद बांगारे साहेबांकडून नक्की शुभेच्छा आलेत आणि त्यांना देखील देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा कारण यूट्यूबच्या माध्यमातून ते लाईव्ह ही स्पर्धा पाहतात. त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. जेवढे घर बसल्या प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करत असाल त्यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. इथे चांगला बॉल आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज संजयला तुम्ही पाहू शकाल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. धनंजयची बॅटिंग खरं तर चांगली पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले परंतु ज्ञानेश्वर सलामीला गेलाय फलंदाज अजूनही क्रीजवर पाहायला मिळेल. षटक संपते. 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय अर्थात टीम जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवर आणि थोड्याच दिवसात खरं तर नाईट रजनी शृंखला आणखीन एक पाहायला मिळेल आपल्याला. ती जांभूळवाडीच्या मैदानावर खरं तर खांडस विभागामधील एक चांगली स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. जांभूळवाडीच्या माध्यमातून सातत्याने 3 वर्ष त्यांच्या माध्यमातून आपण नाईटची रजनी शृंखला पाहतोय आणि चांगलं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळेल यात शंका नाहीये. कुणाला एंट्री करायची असेल तर नक्कीच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे जांभूळवाडी टीमकडे. नांदखुळा जांभूळवाडी. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज ज्ञानेश्वर. बॅटिंगला देखील ज्ञानेश्वरला तुम्ही पाहू शकाल स्ट्राईक एंडवर तर नॉन स्ट्राईक एंडवर राकेश अशी जोडी आपण पाहतोय.
चांगले संख्या म्हणावी लागेल. फलकावर 31 धावा जोडले गेलेत. पहिला बॉल इथे फटका चांगला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार. तिथे थोडासा फंबल होत आहे. पाहता पाहता बॉलला अडवलं जाईल आणि नक्कीच 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. 2 धावा कंप्लीट करत असताना सातत्याने आपण पाहिलं. आणि खरं तर नेक्स्ट पूर्वार्धात तुम्ही आवाज देखील ऐकाल आमच्या सुरेश केवारी सरांचा. एक चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल. इथे बॉल वाईड आहे. नक्कीच पंचाने हरलंय. आणि पंच खरं तर पाहिलं तर सुनीलजी मुकणे सर आणि आज आम्हाला संजयजी वाघमारे सर का दिसत नाहीये, परंतु थोड्या टायमात नक्कीच त्यांचं देखील आगमन होईल. आज शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. आज तुडुंब गर्दी आज पाहायला मिळते. इथे आणखीन एक खराब बॉल पाहायला मिळेल. नक्कीच पंच त्या ठिकाणी बघायला जातील आणि तेव्हा डिसिजन दिला जाईल हे देखील पाहावं लागेल. नक्कीच 3 नो बॉल फेकले या स्पर्धेत तर तुळशीराम धुळे साहेबांकडून वाईड बॉल. नक्कीच चांगलं डिसिजन. त्यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. आणि खरं तर आमचे नंदू वाघमारे साहेबांचं देखील 1000 वाचले. चला मॅच सुरुवात करायची आहे. चांगली बॉलिंग आपण पाहतोय. इथे बॅटची हलकीशी कडा लागते. डीप मध्ये क्षेत्ररक्षण दूरवरनं येणार. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि खरं तर 2 धावा देखील इथून कंप्लीट. आज आयोजक मला वाटतंय रनिंग करतात की नाही काय समजत नाहीये, कारण त्यांना देखील माहिती आहे आमच्या पुढे 50चं जरी टार्गेट असलं तरी 51 धावा चेस करण्याचं टार्गेट देखील त्यांच्याकडे क्षमता पाहायला मिळेल यात शंका नाहीये. चला जाऊया मॅच कडे. इथे फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये खरं तर बॉल पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय. थोडीशी चुकी आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल चाललाय सीमारेखा पार. मिळतील 4 रन. डीजे धाव फलकावर धावा लागले गेलेत 41 धावा. आणि इथून खरं तर प्रेक्षकांची आज मजा पाहायला मिळेल यात शंका नाहीये. तुम्ही जेव्हा डीजे लावाल तेव्हा खरं तर एन्जॉय करू शकता इकडे स्टेज कडे, परंतु मैदान खुलं ठेवायचंय. इथे आणखीन एक चांगला फटका आहे. मिड विकेट दरम्यान क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार आणि फेकी होईपर्यंत घेतली जाईल. एक सिंगल धाव आणि एका धाबेने फलक जाऊन पोहोचल 42. 42 या आकड्यावर. आणि काल संजय नगरचे देखील आपण लाईव्ह लॉस या ठिकाणी पाहिले. त्यांच्या माध्यमातून देखील नाईट रजनी शृंखला आज येत्या दिवसात पाहायला मिळेल यात शंका नाहीये. स्वतः आयोजक अरुण वाघचौरे साहेब असतील आणि त्यांची स्पर्धा बोलले तर आमचा पूर्ण आठवडा तिथंच. इथे थोडासा रनिंग मध्ये बदलाव, अर्थात बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. स्ट्राईक एंडवर खरं तर आपण राकेशला पाहतोय. चांगला फलंदाज आहे राकेश देखील. त्यांच्या बॅटमधनं धावा येतील का हे देखील पाहावं लागेल. फुल टच बॉल होता. त्याला मी तर म्हणेन पंचांचा इशारा येणं बाकी आहे. नक्कीच वाईड बॉलची सांगत. आणखीन एक खराब बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज ज्ञानेश्वरला तुम्ही पाहू शकाल. अशा धावा जर तुम्ही दिल्या तर नक्कीच धाव फलकावर एक चांगली टोटल पाहायला मिळेल. नक्कीच बॉलर खरं तर कमतरता भासते बॉलरची. मंगेश वाघमारेची. इथून चांगला बॉल पाहायला मिळाला आणि खरं तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय.
बोला नक्की 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 100%. इथे बॉल चांगला फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. हो हो नक्कीच नक्कीच 2 मिनिटं फक्त मला एक मॅच कव्हर करू दे मी सांगतो. आणि इथे मी तर म्हणेल षटक संपतोय. धाव फलकावर धावा लागले गेले. 4 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर धावा लागले गेले 46 आणि येणारे 24 बॉल 47 ची गरज असेल. मैदान त्वरित खाली करायचंय. चला लगेच फास्ट वैजनाथ टीम आपण एका साईडना लगेच जायचंय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि खरं तर गौर कामत टीम चला लगेच जायचंय. आणि नेक्स्ट टीम धन्यवाद डीजे. चला बॅटिंग साठी मैदानात एंटर व्हायचंय. 2 फलंदाज खरं तर पाहायला मिळतील टीम सावळे ब संघाकडून. सावळे बी संघाकडून पाहायला मिळेल. आणि खरं तर ही मॅच जशी मी कव्हर करेल तसे नेक्स्ट मॅच साठी माझ्या समेत जोडले जातील आमचे साथी समालोचक. आज सुरेश केवारे सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि नक्कीच एक चांगलं समालोचन देखील पाहायला मिळेल. विनंती करेल सुरेश केवारे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आपण व्यासपीठावर यायचंय. नेक्स्ट मॅच असेल बांसोली आणि त्याला फाईट करेल बीड जामरुक हा संघ. बांसोली उमेश आणि त्याला फाईट करेल बीड जामरुक हा संघ. चला पंच बॅटल. चला बॅट्समन जायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित टास्क बॉक्स कडे यायचंय. 2 फलंदाज 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना नरेश आणि त्याच्या साथीला जगदीश अशी जोडी पाहायला मिळेल. जणू काय किरण पवार चाललाय की काय. कारण 2 बॅट एका हातामध्ये घेऊन जाणं देखील तितकंच कठीण असतं. परंतु आज 2 बॅट एका हातामध्ये खरं तर पाहायला मिळाल्या आणि नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. येणारे 24 बॉल आहेत. 47 ची गरज आहे. 47 धावा 24 बॉल मध्ये देखील बनवाव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर रफ्तार का राजा गोलंदाज सुमितला तुम्ही पाहू शकाल. विकेट हॅट्रिक कॅन्सल. 1000 आहेत अजून. नक्कीच तुळशीराम धुळे यांच्याकडून 3 नो बॉल टाकल्यास 1000 रुपये दिले जाईल. काय प्रेम पाहायला मिळतो खेळाडूंवर. खरं तर पैसे जमा आहेत आमच्याकडे. काल
जगदीश कोंडिलकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही 5,000 रुपये देखील पाहिलं होतं, परंतु आज तुळशीराम धुळे साहेबांकडून काय अफलातून प्राइज लावलं जाते. 3 नो बॉल टाका आणि नक्कीच 1,000 रुपयांचा कॅश प्राइज पाहायला मिळेल. पहिला बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. पिबनचा षटक घ्या, त्यावर फटका चांगला आहे. 2 षटरक्षक बॉल खाली येणार, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ अडवला जातोय आणि खरंच 2 धाबा धावफलकावर जोडले जातील. श्री गणेश केला जातोय 2 या धावसंख्येने आणि जगदीशच्या बॅटमधनं 2 धावा नक्कीच पाहायला मिळाल्या. जगदीश आणि नरेश अशी जोडी खरं तर आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल फुलटॉच बॉल, त्यावर फटका चांगला आहे. 2 षटरक्षकाच्या मधोमध बॉलला काढलंय. वाईडिश लॉंगन मधून चेंडू सीमा पार, मिळतील 4 रन. चला ना, फुलटॉच बॉल होता, त्यावर खरं तर फटका चांगला पाहायला मिळाला आणि चौकार आला. इथून आणखीन एक चांगला फटका खेळायचा होता. एसटी रक्षकाची थोडीशी चुकी होत्या आणि इथून घेतली जाईल एक सिंगल धाव. एका धाबेने धावफलक जाण पोहोचल 7 या आकड्यावर. बाईच्या स्वरूपात ही धाव खरं तर पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय, अर्थात 7 धाबा धावफलकावर जोडले जातील. पिबनचा षटक आहे, पहिलं षटक प्रगती पथावर असताना चांगली बॅटिंग खरं तर आपण फलंदाज नरेश जगदीशच्या माध्यमातून पाहिली. आता स्ट्राईक एंडवर नरेश आहे. इथे नरेशचा काय लाजवाब फटका, बॉल पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, मिळतील 4 रन. त्यांना हरवायची बात करा आणि पाटील वाड्यावर येऊन जा. काय लाजवाब आज खरं तर डीजेच्या माध्यमातून आपण संगीत ऐकतोय. चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून नक्कीच ऐकायला मिळतील आज. इथे फटका ऑन साइडला खेळायचा होता, परंतु चांगलं क्रिकेट पाहतोय. अगदी हा फटका जर बॉल बॅटला स्पर्श झाला असता तर आमच्या समालोचन कक्षाकडे बॉल नक्कीच पाहायला मिळाला असता, परंतु नरेश आणि जगदीश काय बॅटिंग करतोय, अगदी चांगले बॅटिंग. जसा बॉल आला तसा खरं तर बॉलला फक्त दिशा दिली आणि लाजवाब चौकार त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला नरेशच्या बॅटमधनं. आणि इथून बाहेरून आवाज घाबरला, परंतु तितक्याच ताकदीचा संघ आपण पाहतोय गौर कामत संघ. जसा कबड्डीसाठी फेमस असलेला संघ गौर कामत, परंतु क्रिकेटमध्ये देखील त्यांची चांगली खेळी पाहायला मिळाली. इथे काय घडतंय मैदानाच्या मध्ये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या जोडीवर सर्व जबाबदारी असेल टीम सावळेवाडी बी या संघाची. आणि इथून खरं तर आपण पाहतोय पिबनचं पहिलं षटक समाप्त झालं. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. 11 धावा धावफलकावर जोडले जाते. 2 फलंदाज आपण पाहतोय, चांगले फलंदाज पाहायला मिळतील यात शंका नाहीये. नरेश आणि जगदीशची बॅटिंग खरं तर चांगली झाले आणि इथून बॉलिंग ट्रॅक वरती पाहू शकाल प्रवीणला.
यावेळेस मात्र जाऊया मॅच कडे. चांगली मॅच आपण पाहतो. कशावरती जर षटकार हॅट्रिक मारले तर खरं तर चषकावर जर षटकार आला तर 500 रुपये दिले जातील. इथे फटका चांगला आहे, शतरक्षक दूरवरन आलाय, इथे सोडली जाते झेल आणि फलंदाज नरेशला मिळतंय जीवदान. काय लाजवाब फलंदाज आहे नरेश आणि त्याला देखील जीवदान आपल्याला पाहायला मिळालं आणि ते जीवदानाचं नक्कीच संधी खरं तर मिळाले फलंदाजाला जगदीशच्या बॅटमधनं. नक्कीच आता ऑन स्ट्राईकला येतोय फलंदाज नरेश आणि जगदीश. ही खरं तर सावळेवाडी बी संघाची एक चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल असेल. इथे काय फटका खेळलाय, फक्त दिशा दिले. सेन्सेबल क्रिकेट खेळत असताना नरेशला तुम्ही पाहू शकाल. आता इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये, या धाब्याची गरज होती का? पंचांकडे दाद मागत असताना पंच विकेट आणि इथे पहिला ब्रेक तो मिळवलाय टीम गौर कामत संघाने आणि पहिला विकेट नरेश. बॅक टू द डगआउट. डीजे ठोक आता. देखील तशीच बॅटिंग करावी लागेल जशी बॅटिंग नरेशने केली होती. आणि नरेश खरं तर बॅक टू द डगआउट आलाय. चांगला फलंदाज होता नरेश, परंतु थोडीशी रनिंग कमी पडली आणि नक्कीच विकेटचं पतन. आता स्ट्राईक एंडवर नौका फलंदाज आहे सोपानला पाहू शकाल. इथे आडव्या बॅटने फटका खेळायचा होता परंतु चांगला बॉलिंग पाहायला मिळेल. अगदी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज. तुम्ही पाहू शकाल प्रवीणला खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा देखील चांगल्या पाहायला मिळाल्या होत्या. धाव फलक जाण पोहोचलाय तब्बल 13 या आकड्यावर. अजूनही काय धाव संख्येची गरज आहे. काल देखील आपण एक सामना पाहिला वंजारवाडी आणि पळसदरी. काय सामना झाला होता. इथे खराब बॉल, एष्टी रक्षकाची चुकी आणि मित्र म्हणेन नक्कीच पंचांचा इशारा नो बॉल म्हणजे 1+1 अशा 2 धाव फलकावर जोडले जातील. एक नो बॉल तर टाकलाय, अजून 2 नो बॉल टाकले तर 1000 रुपये मिळतील आमच्या तुळशीराम धुळे साहेबांच्या माध्यमातून. आणि जर 2 नो टाकले तर त्याला टीम मधून बाहेर काढतील की काय असं पाहायला मिळेल. नक्कीच चला लेझी क्रिकेट थोडंसं पाहायला मिळालं. मॅच कडे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट सध्याच्या घडीला फटका फसलाय, शतरक्षक दूरवर आलाय आणि ते आणखीन एक झेल सुटली जाते. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि खरं तर 2 धावा देखील इथून कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळते आणि 2 धावेने धावफलक जाण पोहोचेल अगदी 17 या धावसंख्येवर. चांगली मॅच. फलंदाज खरं तर जगदीश जोपर्यंत मैदानावर असेल तोपर्यंत त्यांच्या बॅटमधनं षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच पाहायला मिळेल. परंतु आज स्वतःच्या गावासाठी खेळायचं असेल तर नक्कीच बॅटिंग देखील तितकीच महत्वाची करावी लागेल. फटका चांगला आहे, आणखीन बॉल हवेत. शतरक्षक दूरवर येणार. आणखी फर्स्ट अटेम्प्टला पुन्हा एकदा झेल सोडली जाते. मैदानात घडतंय तरी काय, मैदानाच्या बाहेर देखील चेक करा कारण वारंवार झेल देखील ड्रॉप केले जातात. खरं तर फेविक्विकचा जोड देखील द्यावा लागेल प्रत्येक फिल्डरला आणि चांगलं पंच थर्ड अंपायर का मग बॉल 5 झालेत.
एक शिल्लक आहे. चला जाऊया मॅच कडे. अगदी चांगली मॅच खरं तर आपल्याला पाहायला मिळते. जगदीशची बॅटिंग अफलातून बॅटिंग राहिले आणि जगदीशच्या माध्यमातून फटके तर चांगले पाहायला मिळाले. यात शंका नाहीये. जगदीश आणि सोपानची बॅटिंग खरं तर पाहायला मिळते. पुन्हा एकदा जगदीश. आता आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु बॅटची हलकीशी कडा इथून टर्न घेतलाय या मॅच मध्ये. खरं तर विकेटचं झालं पतन. फलंदाज बाद डीजे. आणि जिंकण्यासाठी बनवायचे ते 28 धावा आणि 2 फलंदाज तुम्ही पाहू शकाल. सोपान आणि नंदू स्ट्राइक एंडवर. सोपान स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राइक एंडवर नंदूला पाहू शकाल. इथे षटकार हॅट्रिक साठी हेमंत धुळे साहेबांकडून खरं तर 1500 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. बीड संघाचा कर्णधार आणि भानसोली संघाचा कर्णधार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या ठिकाणी या. इथे फटका हवेत या. क्षेत्ररक्षक नाहीये आणि एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फेकी देखील खराब पाहायला मिळाली आणि खरं तर इथे चांगली फेकी लगेच केली असती तर नक्कीच विकेटचं पतन पाहायला मिळालं असतं आणि नक्कीच माझ्या समेत नेक्स्ट 17 मधले जोडले जातील. आमचे सुरेश केवारी सर कुठे असाल नक्कीच या ठिकाणी यायचंय. एक योगेश वाघ सरांचा आवाज आपल्याला ऐकायला आज मिळणार नाहीये परंतु त्यांचा आवाज देखील ऐकायला मिळेल. सेम कॉमेंटेटर आणि नक्कीच आमचे अंपायर आज संजय वाघमारे देखील खूप उशिराने पोहोचले. इथे वाईट बॉल येतोय कारण खरं तर आणि एक धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावर. मॅच जिंकायची असेल तर फटकेबाजी देखील तितकी चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथे एसटी रक्षकाची चुकी आणि चांगलं खरं तर बॉल अडवला गेला आणि एक धाव फलकावर जोडली जाईल. वाईट बॉलची सांगता चांगली पंचगिरी करत असताना सुनील मुकणे साहेबांना. नेक्स्ट बॉल. इथे आडव्या बॅटने फटका सजवायचा होता परंतु चांगला आखूट टप्प्याचा बॉल होता. त्यावर फटका कव्हर मध्ये जर बॉल ढकलला असता तर नक्कीच चौकार देखील पाहायला मिळाला असता कारण कव्हर ड्राईव्ह अगदी विचार केला तर थर्डमॅन रिझन बानसोली बोलवलंय. चला बानसोली टीमचा कर्णधार आणि जामरुक टीमचा कर्णधार जामरुक बीड संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचे नाणेफेक करिता. बॉल डॉट आलाय आणि चांगलं षटक म्हणावं लागेल. कमबॅक करून देणारा षटक. काल देखील 6 बॉल 25 ची गरज असताना धावा आल्या होत्या परंतु आज सामना जिंकायचा असेल तर षटकार चौकार ठोकावेच लागतील. ते आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा फलंदाज कोणी मारला रे नंदूच्या बॅट मधनं हाफला 2 षटकार.
मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल विकास आणि नंदू अशी जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 17ची गरज आहे अजूनही इथून जिंकण्यासाठी. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी देखील अजून जिंकलेलो नाहीये. सातत्याने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना दोन दिग्गज संघ अर्थात चला बीड संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. षटक संपतोय आणि बांसोली संघाचा कर्णधार देखील या ठिकाणी आलाय. नाणेफेक करायचंय. आलाय ना. नक्कीच इथे 3 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झालाय. धाव फलक जाण पोचलाय 30 या धावसंख्येवर. आता येणारे 6 बॉल शिल्लक आहे आणि 17ची गरज आहे. सहा बॉल शिल्लक आहेत आणि 17 धावसंख्येची गरज आहे. सुरेश केबारे आपण यायचं येते नक्कीच. सुरेश केवारी सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पण तीन षटकाराला मॅच विन होईल. बांसोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः स्वीकारले फिल्डिंग आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले ते बीड जामरुक संघाला. 3 षटकार मारले तर हरिचंद्र धुळे साहेबांकडून 500 रुपये दिले जातील. इथे बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि लाजवाब झेल. मोक्याच्या क्षणी पकडलेली झेल इथून सर्व काही सांगून जाईल. फलंदाज बाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल रमेश एक चांगला फलंदाज आहे, परंतु आज संघ अडचणीत आहे. त्या अडचणीतून देखील बाहेर काढावं लागेल. रात नाही सपने बदलते, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो हमेशा जीतने का, नसीब बदलो ना बदलो वक्त जरूर बदलता है. आणि इथे लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर किरण, चांगली बॉलिंग. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. खरं तर आपण पाहतो इथून 4 बॉल बनवायचे 17 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. काल देखील 25 धावा झाल्या. त्या 4 बॉल मध्ये 17 धावा येतील का हे देखील पाहावं लागेल. रमेश ऑन स्ट्राईकला पाहू शकाल. इथे आणखीन एक चांगला बॉल. किरणची बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली बॉलिंग खरं तर आपण पाहतोय किरणच्या माध्यमातून. आणि जशी मॅच संपेल तशी क्षेत्ररक्षण लगेच जायचंय मैदानाच्या आतमध्ये. आणि खरं तर चांगली मॅच पहिलीच सर्वांच्या भेटीला येऊन ठेपले. इथे आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, परंतु रमेश खरं तर 3रा बॉल देखील डॉट आला आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. रमेश बॅक टू द डगआउट. तुम्ही पाहू शकाल संदीप. खरं तर नरेश आणि जगदीश मैदानावर असता तर सामना नक्की जिंकला असता, परंतु संदीपला देखील आपण पाहू शकाल. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीपला तुम्ही पाहू शकाल. जसे मॅच खरं तर येणारे 3 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. 17ची गरज आहे. फक्त औपचारिकता शिल्लक असेल. इथून आडव्या बॅटने आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग किरणच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि आज खरं तर या स्पर्धेचा आज पहिला मेडल षटक फेकेल का टीम
गौर कामत संघाचा गोलंदाज किरण आणि इथून खर तर पहिला आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात